नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 10वी संपूर्ण संस्कृत मधील जो 80 मार्काचा आपला संस्कृतचा पेपर आहे तर तो कसा लिहिला पाहिजे, कोणत्या मिस्टेक्स आपण करतो, पेपर प्रेझेंटेशन कसं असलं पाहिजे, कशी उत्तरे लिहायची आहेत, हे सगळं काही आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर आपला जो पहिला विभाग असतो तर तो असतो सुगम संस्कृतम. तर याच्यामध्ये आपल्याकडे ऑप्शन असतात की चित्र पाहायचे असतं आणि त्यांचं नाव लिहायचं असतं. ठीक आहे. सो आता इथे बघा, मृदू मुद्रा सगळ्यांना माहिती असेल, तर आता याची प्रश्नपत्रिका माझ्याकडे नाहीये. आपण फक्त उत्तर कसं लिहायचं ते बघणार आहोत. ठीक आहे. सो मृदू मुद्राचं चित्र होतं आणि तुम्हाला ते ओळखून ते लिहायचं असतं. तर प्रश्न क्रमांक टाकताना प्रश्न पहिला आणि मग त्याच्यासमोर तुम्हाला अशा पद्धतीने उत्तरं लिहायची असतात. दुसरं आहे एकाखाली एक आपण लिहितोय. याचं कारण असं आहे की जेव्हा एक्झामिनर चेक करतात तर तेव्हा ते अशा पद्धतीने चेक करतात आणि त्यांना इथे 1 मार्क द्यायचा असतो. तर त्यांना जागा ठेवा मार्क्स वगैरे देण्यासाठी. त्याच्यामुळे आपण अशा पद्धतीने लिहितोय. एका बाजूला एक लिहू नका. ठीक आहे. सो एकाखाली एक लिहायचं आहे. 5 पैकी कोणत्याही 4 चित्रांची नावं लिहायची असतात. दंडक द्यायचा आहे प्रत्येक नावाच्या शेवटी, कारण ती जसं की आपण मराठीमध्ये फुल स्टॉप देतो, तसं आपल्या संस्कृतमध्ये प्रत्येक शब्दानंतर किंवा फक्त एकच जेव्हा शब्द आपण लिहितो, तर ते लिहिल्यानंतर आपल्याला दंडक द्यायचं असतं. आता हे उपयुक्त वस्तूंनी मधलं होतं, हे वस्त्रांनी मधलं चित्र होतं, हे आपलं जे भाज्या आय मीन खाद्यपदार्थ आहेत त्याच्यामधलं होतं, हे क्रियाहा मधलं होतं आणि हे रुचयः मधलं होतं. तर आपल्याकडे जे काही 5 सेक्शन आहेत, तर प्रत्येक सेक्शन मधून एक चित्र येतं आणि त्यातलं तुम्हाला सपोज की रुचयः नाही येतंय, तर तुम्ही कुठलेही 4 सेक्शन करून पण जाऊ शकता. ठीक आहे. जेव्हा तुम्ही रुचयः बद्दल लिहिणार आहात, तेव्हा ऑलरेडी त्या बॉक्समध्ये शर्करा दाखवलेली असते आणि त्याच्यावरती शर्करा असं लिहिलेलं पण असतं. तर तुम्हाला उत्तर लिहिताना शर्करा करायचंय, डॅश करून त्याची जी काही चव आहे मधुरा तर ते लिहायचं आहे. सो याचं उत्तर तुम्हाला अशा पद्धतीने लिहायचंय. ठीक आहे. अगेन तुम्ही पाहताय की इथे मी वरती विभागाचं नाव पण लिहिलंय. सो ट्राय करा की तुम्ही पण विभागाचं नाव लिहाल. प्रत्येक विभागाचं नाव लिहा. जास्त ह्याने मार्क्स जास्त मिळणार, कमी मिळणार हे मार्क्ससाठी आपण नाही करत आहोत. फक्त आपण विभाग वाईज लिहितोय सो दॅट आपल्यालाही कळेल की आपण कुठल्या विभागामधले प्रश्न सोडवतोय. जो एक्झामिनर चेक करणार आहे त्याला पण कळेल की तुम्ही कुठला विभाग कुठे संपवलाय. सो जस्ट फॉर कन्व्हिनियन्स आपण हे लिहितोय. ठीक आहे. दुसरी गोष्ट, या ठिकाणी काही लाईन्स मी ड्रॉ केलेल्या आहेत. इथे पण लाईन ड्रॉ केलेली आहे. इथे लाईन यासाठी ड्रॉ केली आहे की बाय चान्स जर पेपर इथून फाटला किंवा टेअर झाला, तर इथे जे मी काही लिहिलंय ते जाऊ नये त्याच्यामध्ये. सो इट्स लाईक मार्जिन की इथे टिअर झाला तरी पण चालेल, पण मी जे काही लिहिलंय ते याच्या आतमध्ये लिहिलंय. सो ते तिथून फाटलं नाही जाणार. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे की एक क्वेश्चन झाल्यानंतर लाईन ड्रॉ करायचे. तुम्ही म्हणाल की एवढा वेळ असतो का आपल्याकडे? तर संस्कृतमध्ये जे मी टाइम मॅनेजमेंट अपलोड केले त्यानुसार तुम्ही जर टाइम मॅनेजमेंट केलं पेपरमध्ये तर नक्कीच तुम्हाला हे सगळं करायला पण वेळ मिळेल. ठीक आहे. हे नाही लाईन ड्रॉ केलं तरी पण चालणार आहे, कंपल्सरी नाहीये. जस्ट आपल्याला एक क्वेश्चन्सला आपण हे इथे संपलं असं दाखवण्यासाठी आपण इथे लाईन ड्रॉ करतोय. ठीक आहे. नेक्स्ट आहे आ प्रश्न. याच्यामध्ये असं होतं की तुम्हाला संख्या जी आहे तर ती वाचून अक्षरामध्ये लिहायची आहे किंवा जे अक्षरामध्ये आहे तर ते वाचून अंकात लिहायचंय. तर 65 लिहून पुढे तुम्हाला 50 लिहायचंय. हे ऑलरेडी क्वेश्चन मध्ये होतं. ठीक आहे. आपल्याला 50 लिहायचंय. 15 दिलं होतं, 15 लिहायचंय. 85 दिलं होतं, 85 लिहायचं आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही उत्तर लिहिणार आहात तर तुम्हाला नक्कीच आउट ऑफ मार्क्स मिळणार आहेत. संस्कृतमध्ये 100 आउट ऑफ 100 स्कोर करणं खूप जास्त डिफिकल्ट नाहीये. मी स्वतः 99 स्कोर केले होते. सो तुम्ही आरामात मार्क्स मिळवू शकता 100 आउट ऑफ 100. ठीक आहे. पण पेपर जर अशा पद्धतीने लिहिलात तर तुम्हाला नक्कीच चांगले मार्क्स मिळणार आहेत. खूप छान प्रेझेंटेशन करायचं आहे. नेक्स्ट आहे समयस्तंभ मेलनम. तर बघा, समयस्तंभ मेलनम मध्ये तुम्हाला अशा पद्धतीने आणि उत्तराणी असे 2 कॉलम्स असतात. तर मध्ये जे काही वेळ दिलेली आहे तर ती लिहायची आहे. सार्ध अष्टवादनम म्हणजे 8 वाजून 30 मिनिटं हे तुम्हाला उत्तराणीच्या कॉलम मध्ये लिहायचं आहे. नेक्स्ट आहे अष्टाधिक दशवादनम म्हणजे 8 अधिक 10 वाजून. ठीक आहे. सप्तोन दशवादनम म्हणजे 10 वाजायला 7 मिनिटं कमी आहेत म्हणजे 9 वाजून 53 मिनिटं. असे ऑड व्हॅल्यूज शक्यतो आपल्या एक्झाम मध्ये नाही दिल्या जात. या 7 मिनिटं, 8 मिनिटं असं तुम्हाला एक्झाममध्ये आपल्या बोर्डच्या पेपरमध्ये नाही दिलं जाणार. पण हे जस्ट प्रॅक्टिस पेपर आहे सो त्याच्यामुळे मी असं लिहिलंय. ठीक आहे. नेक्स्ट आहे सपाद षडवादनम म्हणजे 6 वाजून 15 मिनिटं. तर अशा पद्धतीने तुम्हाला याचे आन्सर्स लिहायचे आहेत. तर इथे आपला पहिला जो आपला प्रश्न आहे तो पूर्ण झाला. तर याच्या खाली दुसरा विभाग चालू नाही करायचा. दुसरा विभाग हा नेहमी नवीन पेजवरच चालू होणार आहे. सो या ठिकाणी जर काही जागा शिल्लक राहिली असेल तर आफ्टर तुमचा सगळा पेपर लिहून झाल्यानंतर वगैरे तुम्ही अशा ज्या काही जागा असतील तर त्याच्या क्रॉस मार्क करून टाकू शकता. म्हणजे असं इथे काही लिहिलं नाहीये ना, तर जस्ट एक लाईन ड्रॉ करायची. ठीक आहे. नेक्स्ट आहे द्वितीय विभाग गद्यम. आता गद्यम मध्ये तुम्हाला ऑलरेडी साधारणतः 2 प्रश्न येतात पठित गद्यमचे, जे की 80 to 100 वर्ड्सचे ते गद्यम असणार आहेत, जे तुम्ही ऑलरेडी तुमच्या टेक्स्टबुक मध्ये जे आहे तेच प्रिपेअर करून जायचं आहे. ठीक आहे. आता गद्यम मध्ये बघा, प्रश्न दुसरा आपण बघतोय. त्याच्यामध्ये पहिला आहे अवबोधनम. आता पहिल्यामध्ये असं असतं की तुम्हाला कुठलेही 3 यामधले सॉल्व्ह करायचे असतात 4 पैकी. मी या ठिकाणी 4 पण सॉल्व्ह करून दाखवले.
तर पहिला प्रश्न होता म्हणजे क होता की उचितम कारणम चित्वा वाक्यम पुनर्लिखत. तर तुम्हाला या ठिकाणी एवढं ऑलरेडी लिहून दिलं होतं आणि तुम्हाला 2 कारणांपैकी याच्या पुढे जे काही बरोबर कारण आहे ते ओळखून लिहायचं होतं. सो सुदासः राजसद्मनः पुरतः स्थितः म्हणजे सुदास राजसद्मच्या पुढे उभा होता. कारण सह सरसिजम विक्रीतुम इच्छत म्हणजे त्याला ते फुल विकायचं होतं ना, सो ते विकण्यासाठी तो उभा होता. तर हे जे कारण आहे ते ऑलरेडी तुम्हाला खाली दिलंय म्हणजे 2 ऑप्शन्स दिलेले असतात राइट. त्यातलंच एक कारण असतं. तर तेच तुम्हाला इथे लिहायचंय. फक्त ते उत्तर लिहिल्यानंतर तुम्हाला असे छान पेन्सिलने अंडरलाईन करायचे. म्हणजे पेन्सिल पण केवढी डार्क आहे बघा, पेपर बरोबर उठून दिसते ती. ठीक आहे. सो पेन्सिलने करा शक्यतो, पेनाने करू नका, पण पेन्सिल डार्क असली पाहिजे. सो जेणेकरून तुम्ही लाईन ड्रॉ केली तर ती दिसते. ठीक आहे. नेक्स्ट आहे कह कम वदतीचा प्रश्न होता. नैतद भो विक्रेतुम इच्छामी. तर हे कोणाला म्हटलं तर सुदासह सार्थवाहम श्रेष्ठीनम च वदती. ठीक आहे. ज्याने म्हटलंय तो असणार आहे प्रथमामध्ये. कह कम वदती म्हणतो ना आपण. तर कुणी म्हटलंय सुदासने म्हटलंय. ज्याला म्हटलंय तो असतो द्वितीयमध्ये आणि पुढे वदती तर आहे असंच येणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट किंवा तुम्ही अजून काही जण असं पण लिहितात की हे जे वाक्य आहे तर ते न लिहिता डिरेक्टली लिहितात की इति वाक्यम सुदासह सार्थवाहम श्रेष्ठीनम च वदती. ठीक आहे. सो तसंही करू शकता, पण माझं सजेशन असं राहील की हे वाक्य लिहा आणि मग खाली त्याचं उत्तर लिहा. सिंपल, कॉम्प्लिकेटेड करू नका. ठीक आहे. नेक्स्ट आहे उद्यानपालः तस्य तडागे. हे एका वाक्यासाठी होतं. उद्यानपालः तस्य तडागे शिशिर ऋतावेकम पद्मम व्यकसत इति दृष्ट्वा परमात्मनः महिमानं स्मरति स्म. ठीक आहे. सो काय बघून परमात्माची महती आठवली आपल्याला असा प्रश्न होता. ऍक्च्युली माझ्याकडे क्वेश्चन पेपर मिसप्लेस झालाय म्हणजे नाहीये, त्याच्यामुळे मला तो दाखवता येत नाहीये. बट मी तुम्हाला प्रश्न काय होते ते सांगू शकते, तर ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते. तर प्रश्न असा होता की काय पाहून परमात्माची महिमा आपल्याला आठवते, तर त्याच्यामुळे त्याचं हे उत्तर आहे जे तुम्हाला एका वाक्यात लिहायचं होतं. ठीक आहे. नेक्स्ट आहे राज्ञः तडागे पद्मम व्यकसत. सत्यम असत्यम ओळखायचं आहे. सत्यम असत्यम मध्ये तुम्हाला प्रश्नामध्ये सांगितलेलं असतं की वाक्य पुनर्लिखित करायचंय म्हणजे परत लिहायचंय आणि मग ते सत्य आहे की असत्य आहे ते ओळखायचंय. ठीक आहे. सो आधी तुम्हाला सगळ्यांना ते वाक्य कंपल्सरी लिहायचंच आहे, जे काही वाक्य प्रश्नपत्रिकेमध्ये आहे ते, आणि मग ते वाक्य सत्यम असत्यम लिहायचंय. जे तुम्ही सत्यम असत्यम लिहाल तेव्हा तो एक शब्द असणार आहे, त्याच्यामुळे शेवटचा जो काही त्याचा म असेल तर तो हलंत असणार आणि तुम्हाला दंडक पण द्यायचा आहे. तर सगळ्यांनी प्लीज याच पद्धतीने पेपर लिहा, कारण जर तुम्ही इन केस 90 आय मीन 75च्या वरती जात असाल आउट ऑफ 80 तर तुमच्या या सगळ्या मिस्टेक्स पण काउंट होतात. मग तुम्ही हलंत म लिहिलाय का, तुम्ही दंडक दिलाय का, हे सगळ्या पण गोष्टी बघितल्या जातात. त्याच्यामुळे प्लीज या गोष्टींकडे खूप लक्ष द्यायचंय आणि काळजीपूर्वक तुम्हाला हा पेपर लिहायचा आहे. ठीक आहे. कारण अर्थात जर कोणी जास्त स्कोर करत असेल तर त्याचे मार्क्स कापले जातात. तो पेपर 2-3दा तपासला जातो. तर त्याच्यामध्ये पण आपले मार्क्स जाता कामा नयेत. सो असा पेपर तुम्हाला लिहायचा आहे. आता त्याच्यामधलाच दुसरा प्रश्न असतो तो म्हणजे शब्दज्ञानम. त्या शब्दज्ञानममध्ये बघा काय सांगितलंय की गद्यांशातले 2 ल्यबंत अव्यय तुम्हाला ओळखून लिहायचे. सगळ्यांना गद्यांश कुठला कळला असेल ना, अमूल्यम कमलम या पाठामधला आहे. ठीक आहे. तुम्हाला असा पण प्रश्न येतो की इति गद्यांश कस्मात पाठात उद्धृतः. तर तेव्हा तुम्हाला लिहायचं असते की हा गद्यांश कुठल्या पाठामधला घेतलाय. त्याच्यामुळे प्लीज पाठ जेव्हा तुम्ही वाचणार आहात तेव्हा त्याचं नाव पण वाचून ठेवा आणि तुम्हाला माहिती पाहिजे की हा पाठ त्याचं हेच नाव आहे. ठीक आहे. कारण एक्झाममध्ये असे प्रश्न पण विचारले जातात. आता बघा द्वे ल्यबंत अव्यय शोधून लिहायचे. तर असं त्यांनी प्रश्नामध्ये सांगितलं होतं. उत्तरामध्ये हे असं लिहायची गरज कंपल्शन नाहीये, पण इफ यू वॉन्ट तुम्ही लिहू शकता. अदरवाईज डायरेक्टली विक्रिय आणि संचिन्त्य हे तुम्ही उत्तर लिहिलं तरी पण चालेल. ठीक आहे. नेक्स्ट आहे विशेषणम विशेष्यमची जोडी ओळखायची होती. काले दिलं होतं, त्याच्या आधीचा शब्द लिहायचा होता. सो अतिशीते काले. मूल्यम दिलं होतं, आधीचा शब्द लिहायचा होता अधिकतमम. आणि आता या ठिकाणी ऍक्च्युली इथे म असा आला पाहिजे होता, असा नाही. ठीक आहे. म हलंत नाही आला पाहिजे, कारण म नंतर जो मूल्यम आहे तर तो व्यंजन आहे. जेव्हा या शब्दाच्या शेवटच्या अक्षरानंतर इथे येणारा जर स्वर असेल तरच आपण इथे म जो आहे तर तो हलंत लिहितो. आता इथं व्यंजन आलंय तर इथे अधिकतम पाहिजे होतं ऍक्च्युली. सो ही मिस्टेक, अशी मिस्टेक करू नका. ठीक आहे. याला खाली अंडरलाईन केली आहे कारण क्वेश्चन पेपरमध्ये अंडरलाईन दिली होती आणि पुढे काले शब्द दिला होता. सो त्याच्यामुळे अंडरलाईन केली आहे. नेक्स्ट आहे पूर्वपदम लिहायचं आहे. सत्यपी दिलं होतं, तर तुम्हाला अपी ऑलरेडी दिलंय आणि इथला जो पूर्वपद आहे तो तुम्हाला लिहायचंय. उत्तरपद दिलेलं आहे. तर सत्यपी कसं बनणार? सती प्लस अपी. सो सती हे त्याचा आन्सर झाला, त्याच्या खाली आपण अंडरलाईन केली आहे. असे उत्तर लिहिताना पूर्वपदम सांगितले, उत्तरपदम सांगितले, तेव्हा याच पॅटर्नमध्ये लिहायचं. तो शब्द आधी लिहायचा आणि मग सती प्लस अपी किंवा जे काही कॉम्बिनेशन असेल तर ते लिहायचं. व्योमनी व इव दिलं होतं, व्योमनी तुम्हाला लिहायचंय, पूर्वपद तुम्हाला लिहायचंय. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण पहिले 2 प्रश्न पाहिलेत. नेक्स्ट आहे पृथक्करण, म्हणजे तुम्हाला 4 इव्हेंट्स दिले होते, ज्यांची ऑर्डर रॉंग होती. ती तुम्हाला बरोबर करून लिहायची आहे. ठीक आहे. तर ॲज पर दोज सेंटेन्सेस ऑर्डर अशी बनते
की पहिला आहे शिशिर ऋतू पद्मस्य विकासः. दुसरा इव्हेंट आहे सुदासस्य धनप्राप्ते हे इच्छा. तर जे काही इव्हेंट्स ज्या क्रमाने घडले असतील त्या क्रमाने तुम्हाला डिरेक्टली लिहायचंय. ओरिजिनल इव्हेंट्स लिहायची गरज नाहीये. डिरेक्टली जो क्रम आहे तर तो लिहायचा आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे सुदासः विक्रयणार्थम राजसद्मनः पुरतः स्थितः आणि लास्ट आहे श्रेष्ठीनः सार्थवाहस्य च विवादः. तर इथे आपला जो पहिला गद्य आहे तर तो संपतोय. आता आपण दुसरा गद्य पाहणार आहोत. हा पण पठित आहे आणि हा जो आहे हा शंकराचार्य चॅप्टर मधला आहे. तर पहिला प्रश्न आहे म्हणजे प्रश्न दुसरा आ मधला जो काही पहिला प्रश्न आहे अवबोधनम. तर त्या ठिकाणी असं होतं की तुम्हाला योग्य शब्द ओळखून लिहायचे. अंडरलाईन केले त्या ठिकाणी रिकामी जागा होती. ठीक आहे. तर पहिला आहे रिकामी जागा दिली होती दरिद्रम मलिनकायम पुरुषम अपसर इति अवदत. आता या ठिकाणी तुम्हाला शिष्य हा शब्द बरोबर शब्द ओळखून लिहायचा होता. ब्रॅकेटमध्ये तुम्हाला 2 शब्द दिलेले असतात. त्यातला बरोबर शब्द जो काय आहे तर तो ओळखून लिहायचा होता. तत्वज्ञानम डॅश दिलंय द्रष्टव्यम. तर या ठिकाणी आचरणे हा आपला जो आहे तो शब्द आला पाहिजे. नेक्स्ट आहे शंकराचार्यस्य मातेन यस्मात् ज्ञानम लभते स गुरुः. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे उत्तर लिहायचं होतं एका वाक्यात प्रश्नाचं. ठीक आहे. नेक्स्ट आहे सर्वेषां आत्मा समानः इति वेदांत तत्वम. हे सत्य की असत्य ते ओळखायचं होतं वाक्य पुन्हा लिहून. सो वाक्य परत लिहिलंय आणि मग खाली ते सत्यम आहे असं सांगितलंय. नेक्स्ट आहे सह नरः अपृच्छत. अमरकोशामधला नरः साठीचा नरः हा त्या शब्दासाठी आहे जो काही शब्द तुम्हाला त्या वाक्यामध्ये दिला होता त्यासाठी नरः हा जो शब्द आहे तर तो अमरकोशामधला आहे. ठीक आहे. सो जो काही शब्द तुम्ही अमरकोशामधला लिहाल त्याला तुम्हाला खाली अंडरलाईन करायची आहे. नेक्स्ट आहे शब्दज्ञानम. शब्दज्ञानममध्ये बघा पहिलं काय सांगितलंय की तुम्हाला प्रश्न निर्माण करायचा आहे. एक वाक्य दिलं होतं आणि त्याचा प्रश्न निर्माण करायचा आहे. तर आचार्यः केन सह गंगा स्नानार्थम आगच्छत क्वेश्चन मार्क. हा खूप महत्वाचा आहे. बऱ्याचदा आपण प्रश्न तयार करतो आणि पुढे दंडक देतो सवयीप्रमाणे. असं नाही करायचंय. प्रश्न तयार केल्यानंतर क्वेश्चन मार्कच पाहिजे. अदरवाईज तुम्ही इथे किती पण बरोबर लिहा तुम्हाला मार्क्स नाही मिळणार. दुसरी गोष्ट तुम्ही या ठिकाणी जो काही प्रश्नार्थक शब्द वापरणार आहात त्याच्या खाली तुम्हाला अंडरलाईन करायची आहे. इथे क्वेश्चन मार्क द्यायचा आहे आणि मग तुमचं हे जे आन्सर आहे तर ते कंप्लीट होईल. आता नेक्स्ट आहे ख तत्रैव. तर या ठिकाणी तुम्हाला उत्तरपद लिहायचं आहे. ठीक आहे. पूर्वपद ऑलरेडी दिलंय. तुम्हाला उत्तरपद लिहायचंय. सो तत्रैव मध्ये काय आहे तत्र प्लस एव. हे काय बनणार तत्रैव. तर एव काय झालं आपलं उत्तरपद. नेक्स्ट आहे मुनिरभ्यगात. आता मुनी ही ऑलरेडी दिलंय. मग तुमचं जे उत्तरपद आहे तर ते काय बनणार अभ्यगात. हे लिहायचं आणि याच्या खाली काय करायची आहे अंडरलाईन करायची आहे. नेक्स्ट आहे एक वाक्य दिलं होतं त्या वाक्यामध्ये प्रणनाम हा शब्द होता आणि त्याला खाली अंडरलाईन केली होती आणि सांगितलं होतं की याचा लकार ओळखा. ठीक आहे. तर याचा लकार कुठला आहे लिट लकार ह. तर अशा पद्धतीचे पण प्रश्न विचारले जातात. जर तुम्हाला लकार वगैरे ओळखता येत नसेल किंवा ओळखताना गडबड होत असेल तर ट्राय करा की तुम्ही हा क्वेश्चन अटेम्प्ट करण्याऐवजी संधिवाला हा जो शब्द आहे किंवा प्रश्न निर्माण करूतवाला शब्द आहे तर अशा प्रकारचे शब्द तुम्ही अटेम्प्ट करू शकता. ठीक आहे. नेक्स्ट आहे पृथक्करणम. हा प्रश्न आपल्या स्वाध्यायामधलाच आहे. तर इथे काय केलं होतं या ठिकाणी तुम्हाला शंकराचार्य असा एक बॉक्स दिलाय आणि मग त्यावरती दिलाय की मुनिरभ्यगात किती द्वात्रिंशे षोडशे कृतवान भाष्यम द्वादश सर्वशास्त्रीविद आणि अष्टवर्षे चतुर्वेदी. सो जे काही तुम्हाला इथे अंडरलाईन केलेलं दिसतंय त्या ठिकाणी ब्लँक्स होते आणि ते आपल्याला लिहायचं होतं. दुसरी गोष्ट ज्याप्रमाणे डायग्राम पेपरमध्ये आहे तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये आहे सेम त्याचप्रमाणे डायग्राम तुम्हाला इथे ड्रॉ करायचंय. पेनाने ड्रॉ केले मी ऍक्च्युली आधी पेन्सिलने ड्रॉ केलं होतं कारण अंदाज आला पाहिजे. नंतर पेनाने केलं. माझ्याकडे तेवढा वेळ होता. तुमच्याकडे नसेल तर डिरेक्टली पेनाने करा जर तुम्हाला तुमच्या अक्षराचा अंदाज आहे तर. नसेल तर पेन्सिलने करून ठेवलं तरी पण चालणार आहे. त्याच्यामध्ये कोणीही मार्क्स नाही कापणार. फक्त एवढंच की ज्या पद्धतीने डायग्राम ड्रॉ करून दिलाय त्या सेम पद्धतीने ड्रॉ करायचंय. इथे बॉक्स आहे आणि तुम्ही काहीतरी रेक्टँगल ट्रायंगल काहीतरी वेगळं ड्रॉ केलं तर असं नाही चालणार. जसं ड्रॉ केलं तसंच ड्रॉ करायचंय. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे तुम्हाला माध्यम भाषामध्ये लिहायचं होतं. तुम्हाला ह्याच्यामधला संस्कृत नाट्यस्तबक मधला एक पॅराग्राफ दिला होता आणि तो तुम्हाला माध्यम भाषेमध्ये लिहायचा आहे. या ठिकाणी 2 पॅराग्राफ दिलेले असतात नदी सुक्तम किंवा संस्कृत नाट्यस्तबक. तर मी या ठिकाणी संस्कृत नाट्यस्तबक अटेम्प्ट केलेला आहे. ठीक आहे. तर आता इथे बघा कर्ण हा आहे जेव्हा तुम्ही अशा प्रकारचे प्रश्न सोडवणार आहात माध्यम भाषावाले त्यावेळेस तुमचं जे काही माध्यम भाषा असेल म्हणजे तुम्ही इंग्लिश मिडियमचं असेल तर हे इंग्लिशमध्ये लिहाल. मराठी मिडियमचं असाल तर तुम्हाला हे मराठीमध्ये लिहायचंय. ठीक आहे. आता याचं हे मराठीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये करताना एवढं लक्षात ठेवायचं आहे की त्या वाक्याचा अर्थ बदलता कामा नये. संस्कृतमधून जो अर्थ निघतोय तोच अर्थ मराठी आणि इंग्लिशमध्ये वाचल्यानंतर निघाला पाहिजे.
वचन नाही बदलायचंय, लिंग पण नाही बदलायचंय. ठीक आहे. तर त्या वाक्याचं वचन, लिंग नाही बदललं पाहिजे, अर्थ नाही बदलला पाहिजे. तरच तुमचं ते जे काही तुम्ही लिहिले सरळ अर्थ तर तो बरोबर मानला जाणार आहे. ठीक आहे. सो कर्ण काय म्हणतोय, "नाहीतर माझे मस्तकच देतो." तर त्याच्यावरती शुक्र म्हणतो, की "देव करो आणि तसं न हो." मग कर्ण म्हणतो, "घाबरू नका, भिवू नका, आणखी ऐका. माझ्या अवयवांबरोबरच निर्माण झालेली ही कवच कुंडले देतो." आणि मग शुक्र आनंदाने म्हणतो, की "द्या, द्या." ठीक आहे. आता या ठिकाणी पंक्च्युएशन मार्क्स जे यूज केलेत, ते संस्कृतमध्ये जे असतील त्याच पद्धतीने यूज करायचं आहे. जर उद्गारवाचक असेल तर उद्गारवाचक, प्रश्नचिन्ह असेल तर प्रश्नचिन्ह. तर ज्या पद्धतीने आपल्या ॲक्चुअल पॅसेजमध्ये आहे सेम पॅटर्न तुम्हाला इथे फॉलो करायचा आहे. ठीक आहे, डन. त्यानंतर आहे ई प्रश्न. माध्यम भाषया उत्तरम लिखत वरती सरळ अर्थ होता आणि या ठिकाणी उत्तर लिहायचं आहे. उत्तर लिहिताना मी सांगितल्याप्रमाणे प्रस्तावना आली पाहिजे, उत्तर आलं पाहिजे आणि शेवटी कन्क्लुजन आलं पाहिजे. ठीक आहे. तर बघा उत्तर कसं लिहायचंय. प्रश्न मला त्याचा आठवत नाहीये, पण जस्ट तुम्ही उत्तर वाचून बघा. ठीक आहे. व्यसने मित्र परीक्षा ही कथा हितोपदेश या पुस्तकातील मित्रलाभ या प्रकरणातील असून या कथेमध्ये हरिण, धूर्त कोल्हा व कावळा या पात्रांच्या सहाय्याने अनोळखी व्यक्तींशी मैत्री करताना कोणती सावधानगिरी बाळगावी हे स्पष्ट केलं आहे. तर ही झाली तुमची प्रस्तावना. कधीही जेव्हा तुम्ही माध्यम भाषा उत्तरम लिखत हा प्रश्न अटेम्प्ट करणार आहात, तेव्हा त्याच्यामध्ये प्रस्तावना ही आलीच पाहिजे आणि मधलं उत्तर आलं पाहिजे आणि मग कन्क्लुजन पण असलं पाहिजे. हा जनरल फॉर्मॅट आहे संस्कृतमध्ये उत्तर लिहिण्याचा. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट. नेक्स्ट आहे हरिणाने मित्र कावळ्याच्या अपरिचिताबरोबर मैत्री न करण्याचा सल्ला मानला नाही व लबाड कोल्ह्याशी मैत्री केली. कोल्ह्याने हरिणाला धान्याने भरलेले शेत दाखवले व हरिण रोज तेथे जाऊन धान्य खाऊ लागला. एकदा शेतमालकाने पसरवलेल्या जाळ्यात हरिण अडकले. ते पाहून कोल्ह्याला फार आनंद झाला. कावळा तेथे येताच हरणाने कावळ्याला संपूर्ण हकीकत सांगितली आणि त्या जाळ्यातून बाहेर पडण्यासाठी कावळ्याने हरणाला मेल्याप्रमाणे दर्शविण्यास सांगितले. तसेच पाय स्तब्ध ठेवायला व पोट हवेने फुगवायला पण सांगितले. कावळ्याच्या युक्तीप्रमाणे वर्तन केल्यामुळे हरीण मृत असल्याचे शेतमालकाला भास झाला. मालकाने हरिणाला मुक्त केले आणि कावळ्याचा इशारा समजताच हरीण पळून गेले. तर अशा प्रकारे आपल्याला उत्तर लिहायचं होतं आणि अशा प्रकारे कावळ्याने शोधलेल्या या उपायामुळे व चातुर्यामुळे हरिणाचे प्राण वाचले. आणि कन्क्लुजन मध्ये काय येणार आहे अशा प्रकारे पासून खाली जी म्हण लिहिली आहे, संकटात मदत करतो तोच खरा मित्र. तर अशा प्रकारे जर तुम्ही उत्तर लिहिलं तर ते अजून प्रभावी वाटेल आणि तुम्हाला इथे आउट ऑफ मार्क्स जे आहेत तर ते मिळणार आहेत. ठीक आहे. नेक्स्ट. नेक्स्ट आहे तृतीय विभाग पद्यम. आता पद्यम मध्ये बघा प्रश्न तिसरा त्यातलं पहिलं आहे. तुम्हाला पद्य ऑलरेडी दिलेले असतात. तर साधारणतः तुम्हाला 4 ते 5 श्लोक दिलेले असतात 2-2 ओळींचे. एखादा 4 ओळीचा असेल तर मग श्लोकांची संख्या कमी होते. ठीक आहे. तर पहिला प्रश्न होता एका वाक्यात उत्तर लिहायचा. नारिकेलः आजीवितांतम नराणाम अनल्पास्वादं जलं ददती. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे उत्तर आहे. त्याच्यानंतर तुम्हाला लिहायचं होतं की विशेषणम विशेषणम. तर इथे आहे तोयम दिलं होतं आणि नारिकेलः दिलं होतं आणि इथे ब्लँक्स होते. सो अल्पम तोयम आणि नारिकेलः निहितभारा. ठीक आहे. नेक्स्ट आहे कुर्यात रासभरोहनम. या शब्दाची संधी लिहायची होती. तर दॅट इज कुर्यात प्लस रासभरोहनम. त्यानंतर नेक्स्ट आहे तुम्हाला एक वेब डायग्राम ड्रॉ करायचं होतं. म्हणजे वेब डायग्राम मध्ये हे जे शब्द आहेत कुक्रीडा, अवृथाभ्रमणम, परपीडा, अपभाषणम हे लिहायचं होतं. तर असं दिलं होतं कालक्षेपस्य कारणाने म्हणजे वेळ वाया घालवण्याची कारणं आणि मग तुम्हाला इथे असे 4 ब्लँक्स होते जिथे तुम्हाला उत्तर लिहायचं होतं. तर ज्या पद्धतीने हे ड्रॉ केलंय सेम त्याच पॅटर्न मध्ये ड्रॉ करायचं आहे आणि मग तुम्हाला आन्सर लिहायचं आहे. ठीक आहे. आ मध्ये तुम्हाला माध्यम भाषा उत्तरत असा प्रश्न होता. तर चित्रकाव्यम हे काल्पनिक काव्य आहे. अगेन प्रस्तावना लिहायची आहे, मध्ये मूळ उत्तर आणि मग खाली कन्क्लुजन. तर चित्रकाव्यम हे काल्पनिक काव्य आहे. असे काव्य कवीची अफाट बुद्धिमत्ता तर दर्शवतातच, पण त्याचबरोबर मनोरंजन आणि आनंदही निर्माण करतात. चित्रकाव्यामधील रामाभिषेके हा श्लोक समस्यापूर्ती या काव्य प्रकारातील आहे. समस्यापूर्ती या काव्य प्रकारामध्ये शेवटचे चरण दिलेले असते आणि त्याचा वापर करून उरलेले 3 चरण तयार करून अर्थपूर्ण श्लोकाची रचना करायची असते. तर या ठिकाणी आपण रामाभिषेके या काव्याबद्दल थोडंसं इन्फॉर्मेशन लिहितोय किंवा थोडीशी प्रस्तावना लिहितोय. रामाभिषेके या श्लोकामध्ये ठम ठम ठठम ठम ठटटम ठठम ठह ही समस्या दिलेली आहे. कवीने अत्यंत चातुर्याने जो काही शब्द चुकला असेल तो जस्ट असा कट करायचा आहे. इव्हन तुम्ही कट नाही केलं तरी पण चालेल कारण एक्झामिनर एवढं डीपली
खूप जास्त त्याच्यामध्ये रीड करण्याचं हे नाही करत, पण तुम्ही जर कट केलात तर तुम्ही दाखवून देताय की या ठिकाणी चूक झाली आहे. सो काही अशी बारीकशी चूक असेल तर कट वगैरे करायची गरज नाहीये. तसंच ठेवलं तरी पण चालेल. कारण वर पाहिलं असतं तर कळलं पण नसतं की या ठिकाणी काही चुकलंय. पण आता इथे कट करून लिहिलंय त्याच्यामुळे ते अजून दाखवून देतोय आपण की इथे आपलं काहीतरी चुकलंय. ठीक आहे. सो असं कधी-कधी थोडंसं तुम्ही चुकीचं काही लिहिलत, अर्थ तर त्याने बदलत नाहीये ना, फक्त शब्द थोडासा बदललाय, तर अर्थ बदलत नाहीये. सो अशा केसमध्ये असं कट वगैरे करून वरती न लिहिता तसा शब्द राहू दिला तरी पण चालेल. आपण स्वतः आपली चूक नाही दाखवून द्यायची. पण अर्थच काही बदलत असतात तर मात्र कट करून लिहिलं पाहिजे. ठीक आहे. पहिले 3 चरण जोडून अर्थपूर्ण श्लोक तयार केला. रामाच्या राज्याभिषेकासमयी एक युवती पाणी आणण्यासाठी सोन्याचा घडा घेऊन जात असताना तो तिच्या हातातून निसटतो व जिन्यावरून खाली जात किंवा पडत असताना आवाज निर्माण होतो आणि तो आवाज म्हणजे ठम ठम ठठम ठम ठटठम ठठम ठह. अशा प्रकारे एरवी निरर्थक वाटणाऱ्या ओळीला कवीच्या चातुर्याने सुंदर अर्थ प्राप्त झाला. ठीक आहे. सो बेसिकली हा श्लोक जेव्हा लिहिला गेला होता, तेव्हा हा जो आवाज आहे किंवा हे जे वाक्य आहे ठम-ठम, ठटम-ठम, तर हे वापरून काहीतरी काव्य बनवायचं होतं. आता अर्थात हे सगळ्यांना निरर्थक वाटत होतं, पण तरी पण त्याचा उपयोग करून कवीने खूप छान असं काव्य बनवलं. सो तेच या ठिकाणी सांगितलंय. नेक्स्ट आहे श्लोक पूर्ती करायची आहे. तर 4 ओळींचे जे काही श्लोक आहेत, त्यातला कुठलाही एक लिहायचा असतो किंवा एक पूर्ण करायचा असतो आणि 2 ओळींमधला कुठलाही एक करायचा असतो. आता मी या ठिकाणी एक्झाम्पलसाठी 4ही पण करून दाखवले आहेत. तर जर तुम्हाला वेळ आहे, तुम्हाला श्लोक माहिती आहे, तर ट्राय करा की तुम्ही सगळा पेपर अटेम्प्ट करा. याचं कारण असं आहे, की कधी-कधी असं होतं की अनावधानाने आपल्या एखाद्या शब्दामध्ये काहीतरी विसर्ग राहतो, अनुस्वार राहतो, काहीतरी राहतं. तर असं जर काही चूक झाली असेल, तर त्याच्यामुळे इथे मार्क्स न जाता तुमच्याकडे स्पेअरसाठी हा श्लोक असावा. सो जर तुम्हाला श्लोक पूर्ण पाठ आहे दोन्ही पण, तर तुम्ही ट्राय करा की दोन्ही पण असंच एक लिहून ठेवा. ठीक आहे. नसेल तर काही इश्यू नाहीये. कुठलाही एक करा. पण जर तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे श्लोक कसं लिहायचं वगैरे तर आणि वेळ असेल, तर तुम्ही हे ट्राय करू शकता. जसं की रथस्य एकम चक्रम, तर या ठिकाणी रथस्य एकम नंतर तुम्हाला पुढे अशा लाईन्स दिल्या होत्या रिकाम्या जागा. आता त्याच्या खाली तुम्हाला असं पेन्सिलने थोडंसं डार्क करा, माझं जरा लाईट झालंय. तर अशा पद्धतीने तुम्हाला लाईन्स ड्रॉ करायचे. त्याचा अर्थ हे उत्तर आहे आणि लोपकरणेपर्यंत तुम्हाला ब्लँक्स दिल्या होत्या. सिमिलरली या ठिकाणी पण यदा किंची ओहम पासून चालू होत आहेत लाईन्स आणि यपगतापर्यंत दिल्या होत्या. नेक्स्ट अल्पनामकी वस्तुनाम, तर इथपासून लाईन्स होत्या इथपर्यंत होत्या आय गेस लाईन्स आणि मग तुम्हाला त्याच्यामधल्या ज्या गोष्टी आहेत त्या भरायच्या होत्या. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे अन्वय लेखन करायचं होतं. 4 शब्द आपण या ठिकाणी भरणार असतो. तर जे काही 4 शब्द आपण इथे लिहिणार आहोत, त्याच्या खाली असे छान पेनाने, पेन्सिलने अंडरलाईन करायचे आहे. डार्क अंडरलाईन करायची आहे. यत्र विद्वज्जनः हा जो शब्द आहे, तर हे तिथे भरायचं होतं. न अस्ति तत्र अल्पधीः अपि श्लाघ्यः भवति. निरस्त पादपे देशे एरंडः अपि द्रुमायते. तर बेसिकली हा जो काही श्लोक आहे, तो जर तुम्हाला माहिती असेल नीट, तर तुम्ही अन्वय अगदीच लिहू शकता. सो जेव्हा तुम्ही आता अभ्यास करणार आहात, तेव्हा श्लोक आणि अन्वय एकत्र वाचण्याचा प्रयत्न करा. जेणेकरून तुम्हाला कळेल, की श्लोकावरून अन्वयाचा अर्थ कसा निघतोय किंवा अन्वय वाचून आपल्याला कळतोय का? अन्वयामध्ये कुठले शब्द कुठे आले पाहिजेत हे आपण लिहू शकतो का जर आपल्याला श्लोक माहिती असेल तर? सो त्यासाठी तुम्ही याची प्रॅक्टिस अशी करायची आहे. श्लोक आणि अन्वय एकत्र वाचायचे आहे. त्यानंतर नेक्स्ट असं आहे, की तुम्हाला 3 श्लोक दिले होते. त्या श्लोकांचं तुम्हाला भाषांतर करायचं आहे इंग्लिश किंवा मराठीमध्ये. ठीक आहे? तर सगळ्यांना माहिती असेल, की आपला जो पुस्तकांचं काव्य आहे तर ते आणि मानवता धर्म हे जे 2 आहेत, तर तेच फक्त भाषांतराला विचारले जातात. आता या ठिकाणी श्लोक दिले होते आणि त्याचं भाषांतर आहे. अद्ययावत ज्ञानासाठी सतत वृत्तपत्रांचे वाचन करावे. सर्व प्रकारच्या चांगल्या विद्येसाठी वाचन उपकारक असते. ठीक आहे. नेक्स्ट आहे सर्व धर्मांचा त्याग करून मानवतेचा स्वीकार कर. हा उत्कर्ष आणि कल्याण करून देणारा मार्ग आहे. ज्याप्रमाणे षडज हे सांगितल्याप्रमाणे विविध 7 सुरांचे मूळ आहे, त्याचप्रमाणे संगीतातल्या 7 सुरांचे मूळ आहे, त्याप्रमाणे मानवता धर्मावर सर्व धर्म आधारलेली आहेत. तर अशा पद्धतीने उत्तर लिहायचंय. झाल्यानंतर 2 लाईन्स किंवा 1 लाईन ड्रॉ करा आणि तर आता आपला चौथा विभाग सुरू होतोय. चौथा विभाग आहे लेखन कौशलम. तर या ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीने काही धातू दिलेले असतात आणि त्या धातूंचा तुम्हाला वाक्यात उपयोग करायचा असतो. एकतर हे करायचं असतं किंवा ट्रान्सलेशन करायचं असतं. तर मी नेहमी हेच प्रेफर केलं होतं. ट्रान्सलेशन जर तुम्ही करत असाल तर तुम्हाला मग तो प्रश्न अटेम्प्ट करायचा आहे. ठीक आहे. सो वी प्लस थ्रू. आता वी प्लस थ्रू साठी ज्या ज्या विभक्तीची अपेक्षा आहे तर ते तुम्हाला त्याप्रमाणे उत्तर म्हणजे वाक्य बनवायचं असतं. आपल्या पुस्तकामध्ये पण वाक्य आहेत ती वापरू शकता 78 पेज नंबरवरची किंवा तुम्ही स्वतःची पण वाक्य बनवू शकता. सो आता इथे सांगितलंय मुख्याध्यापकः छात्रेषु पारितोषिकानि वितरति. सो वी प्लस थ्रूचं रूप तुम्हाला इथे वापरायचंय आणि तुम्ही वाक्यामध्ये जेव्हा ते रूप वापरणार आहात तेव्हा त्याच्या खाली अशी अंडरलाईन पण करायची आहे. सो मुख्याध्यापकः छात्रेषु पारितोषिकानि वितरति हा आपला वितरूचा मूळ उपयोग आहे. त्याच्या खाली तुम्हाला अशी अंडरलाईन करायची आहे. नेक्स्ट आहे वी प्लस रम. सज्जनाः सत्कार्यात न विरमन्ति.
सो या ठिकाणी तुम्हाला अशी अंडरलाईन करायची आहे. स्पृह बालिका कुंडलाय स्पृहती नमः श्री गणेशाय नमः. अभितः सूर्यम अभितः ग्रहाः भ्रमन्ति. उपरी म्हणजे वरती, वृक्षस्य उपरी शुकाः विहरन्ति. ठीक आहे. आता नेक्स्ट आपल्याला निबंध लिहायचे आहे. निबंध मी ऑलरेडी सगळे निबंध अपलोड केलेत. प्लीज चेकआउट करा. सो तुम्ही असे निबंध लिहिले तरी पण चालतील, सूक्ती वापरून, श्लोक वापरून. जर तुम्हाला श्लोक नाही माहितीये, नाही लिहिला तरी पण चालणार आहे. कुठेही असं नाही लिहिलंय की श्लोक कंपल्सरी पाहिजे असं नाही लिहिलंय. हां, थोडंसं इम्प्रेशन चांगलं पडू शकतं जर तुम्ही श्लोक लिहिला तर, पण श्लोकाला मार्क्स नाहीत. तुम्ही 4 ओळींचा श्लोक लिहा, 5 ओळींचा श्लोक लिहा, श्लोकाला मार्क्स नाहीत. जे तुम्ही इथे वाक्य लिहाल त्याला मार्क्स आहेत. ठीक आहे? त्याच्यामुळे असं कोणी करायचं नाही की श्लोकाच्या 2 ओळी झाल्या, मग आता फक्त 3च ओळी लिहून निबंध संपवूया, असं नाही करायचंय. ठीक आहे? तुमच्या निबंधाच्या ऍक्च्युअल निबंधाच्या 5 ओळी तरी मिनिमम झाल्याच पाहिजेत. 5 ते 7 ओळींचा निबंध, 7च्या पुढे किती पण लिहा, पण मिनिमम 7 ओळी तरी निबंधाच्या असल्याच पाहिजेत. निबंध बघूया. मम प्रियः खगः मयूरः मयूरो विहगः मयूरो विहगः रम्यः आनंदयती सर्वान. म्हणजे मयूर हा असा विहग किंवा पक्षी आहे की जो सगळ्यांना आनंद देतो किंवा आनंदित करतो. पृष्ठे सरस्वती तस्य उपविष्टेती मन्यते. आणि मयूरच्या पाठीवरती सरस्वती बसते असं मानतात. ठीक आहे? एतत् जगती बहवः खगाः सन्ति. म्हणजे या जगामध्ये खूप सारे पक्षी आहेत. तेषु मम प्रियः खगः मयूरः. आणि त्यातल्या त्यात माझा प्रिय खग कोण आहे? मयूर. मयूरः भारतस्य राष्ट्रखगः वर्तते. मयूर हा भारताचा राष्ट्रखग आहे. एतस्य केका प्रसिद्ध. आणि त्याचं जे ओरडणं आहे त्याला आपण केकावली की केका असं म्हणतो, तर ते प्रसिद्ध आहे. तस्य वर्णः नीलः. त्याचा रंग निळा आहे. मयूरः मेघसखा. मेघसखा म्हणजे मेघांचा सखा असल्याप्रमाणे आहे, कारण मयूर आपल्याला आनंदी कधी पाहायला मिळतो जेव्हा मेघ असतात, म्हणजे जेव्हा पाऊस पडणार असतो तर त्या सिच्युएशन मध्ये. ठीक आहे? सह वर्षाकाले मेघान दृष्टवान नृत्यती. आणि तो रेनी सीझन मध्ये किंवा मान्सून मध्ये आकाशामधले ढग पाहून नृत्य करतो. नर्तन समये तस्य कलापः विस्तृतः भवति. आणि तो पिसरा फुलवतो नृत्य करताना. तस्य चंचुः दीर्घा. त्याची चोच लांब आहे. तस्य शिरसी शिखा विराजते. त्याच्या डोक्यावरती ते असतं ना, शिखा आहे, म्हणजे काय म्हणतो त्याला परत आठवत नाहीये मला, पण साधारणतः मयुराच्या डोक्यावरती आपण असं काढतो ना काहीतरी, तर ते त्याला आपण म्हणतो शिखा. ठीक आहे? डन. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे मयूरः सर्वेषु खगेषु सुंदरतमः खगः. आणि मयूर सगळ्या पक्ष्यांमध्ये सुंदर पक्षी आहे. सह अतीव मनोहारी. तो खूप मनोहारी आहे. अतः सह सर्वेषां चित्तानि आकर्षति. आणि म्हणूनच तो सगळ्यांचं लक्ष आपल्याकडे अट्रॅक्ट करून घेतो. ठीक आहे? तर अशा पद्धतीने 5 ते 7 ओळींचा निबंध तुम्हाला लिहायचा आहे. आता या ठिकाणी 3, 3, 6 आणि बरोबर 7 ओळींमध्ये हा निबंध झालाय. ठीक आहे? अगेन मी तुम्हाला सांगते, जर तुमच्याकडे असा श्लोक नसेल तर कंपल्शन नाहीये, पण हा श्लोकला मार्क्स नाहीयेत, पण जर तुम्ही श्लोकमध्ये काही गडबड केली किंवा श्लोकमध्ये काही चुकवलं तर तुमचे मार्क्स मात्र जातील. त्याच्यामुळे जर तुम्हाला 100% गॅरंटी आहे की तुम्ही श्लोक जो आहे तो बरोबर लिहिताय तरच लिहायचंय, अदरवाईज रिस्क घेऊ नका. ओके? आफ्टर दॅट नेक्स्ट क्वेश्चन आहे पंचमः विभागः. आता पंचम विभागामध्ये बघा, तुम्हाला तक्ते जे आहेत ते करायचे आहेत. तक्ते कुठले येणार हे मी ऑलरेडी अपलोड केलेले आहे टेलिग्रामवरती. प्लीज तक्ते चेकआउट करा, किंवा मी इव्हन युट्यूबवरती पण त्याचा व्हिडिओ अपलोड केलाय, तो पण तुम्ही चेकआउट करू शकता. त्याच्यामध्ये 8वी पासून 10वी पर्यंत जे जे महत्वाचे आणि बोर्डाला येऊन गेलेले किंवा येणारे तक्ते आहेत तेवढेच फक्त आहेत. सो ते सगळे करून जायचे आहेत, कारण या सगळ्या चार्ट्सला खूप जास्त वेटेज आहे. ठीक आहे? सो आता या ठिकाणी तुम्हाला अशाच पद्धतीने चार्ट ड्रॉ करायचा आहे. ज्याच्या खाली मी अंडरलाईन केलंय तर ते ब्लँक होतं, ते तुम्हाला लिहायचं होतं. सो वाग्भ्याम दिलं होतं द्विवचनम मध्ये, तृतीय विभक्तीमध्ये तुम्हाला एकवचनम आणि बहुवचनम लिहायचं होतं. सो वाचा वाग्भ्याम वाग्भिः तृतीया. राजानव दिलं होतं, राजानम आणि राज्ञः लिहायचं होतं तृतीयमध्ये. सो राजानम राजानव राज्ञः तृतीया. दिशी दिशोः दिक्षु सप्तमी. एकवचनम द्विवचनम आणि बहुवचनम तस्मिन् तयोः तेषु सप्तमी. येन याभ्याम यैः तृतीया. सर्वस्य सर्वयोः सर्वेषां षष्टी. एकवचनामध्ये कुरुते, त्याच्यानंतर कुर्वाते कुर्वते प्रथमः लट लकार. ठीक आहे? लकार वरती पण प्रश्न विचारतात. लकार वरती पण मी टेबल्स अपलोड केलेले आहेत. मन्यस्व मन्यथाम मन्यध्वम मन्यमः लोट लकार. आसेत आस्थाम आसन या ठिकाणी प्रथमः पुरुष होतं, आणि लड लकार हे त्याचं प्रश्नामध्ये दिलं होतं. ठीक आहे? आफ्टर दॅट नेक्स्ट आहे धातू लिहायचे होते. धातुः तक तवतु कृत्याः आणि शत्रुशानच. सो गमचं काय होतं? गतः गतवान गंतव्यः गच्छन. सो कृत्यामध्ये जे कुठलं तुम्हाला वाटेल ते तुम्ही लिहिणार आहात. लब्धः लब्धवान लब्धव्यः लभमानः. प्रच्छ पृष्ठः पृष्ठवान
प्रष्टव्य पृच्छन. ठीक आहे. नेक्स्ट आहे संख्यावाचक लिहायचे आहे तुम्हाला ह्याच्यामध्ये काय म्हणतो आपण त्याला अंडरलाईन करून दिलेलं असतं, मध्ये ब्लँक दिलेलं असतं आणि तुम्हाला त्या ठिकाणी बरोबर संख्यावाचक लिहायचं असतं. किती संख्या लिहायची हे तुम्हाला बाजूला ह्याच्यामध्ये ब्रॅकेटमध्ये दिलेलं असतं की कुठली संख्या आहे. तर इथे बाजूला तुम्हाला 3 नंबर लिहून दिलेला असतो आणि त्या 3चं कुठलं रूप वापरायचं हे तुमच्यावरती असतं. तर शृगालः मृगः काकः च एते त्रयः एकत्र न्यवसन. नेक्स्ट आहे ख कालिदासेन लिखितं तृतीयं नाटकं अभिज्ञान शाकुंतलम. नेक्स्ट आहे ग पुरा मुनयः दिनस्य द्विवारं संध्यावंदनं कुर्वन्ति स्म. त्याच्यानंतर आहे समासानां प्रमुखः चत्वारः भेदाः. तर जे अपेक्षित आहे त्या पद्धतीने तुम्हाला 4चं रूप लिहायचं आहे. आषाढ मासे एकादश्यां तिथौ जनाः पंढरपुरम यांती. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे समास. ठीक आहे. आता समासमध्ये बघा समस्त पदम विग्रह समासनाम. समासवरती मी ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केलाय. आय होप तुम्ही बघितला असेल, नसेल तर प्लीज चेकआउट करा, कारण तो व्हिडिओ खूप महत्वाचा आहे आणि त्याच्यामध्ये जे समास दिलेले आहेत तेच मोस्टली एक्झाम मध्ये विचारले जातात. ठीक आहे. सो नीरजम ऑलरेडी दिलं होतं, तुम्हाला विग्रह करायचा आहे. नीरे जायते इति आणि हा विग्रह कुठला आहे? औपपद तत्पुरुषचा. तर हे कसं ओळखायचं हे पण मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलंय. नेक्स्ट आहे अहनी अहनी दिलं होतं विग्रह. समस्त पदम आहे प्रत्यहम आणि समास नाम आहे अव्ययीभावः. तर तुम्हाला या ठिकाणी 6 ब्लँक्स असतात, तर त्यातले कुठले पण तुम्हाला सोडवायचे असतात. ठीक आहे. नेक्स्ट आहे दर्शनार्थम म्हणजेच दर्शनाय इति चतुर्थी तत्पुरुष समासः. सर्व धर्माः म्हणजे सर्वे धर्माः कर्मधारयः. विद्याविहीनः म्हणजे विद्याया विहीनः आणि हे आहे तृतीय तत्पुरुष समास. ठीक आहे. त्यानंतर पुढे आहे समानार्थी किंवा विरुद्धार्थी शब्द लिहायचे आहेत. ठीक आहे. आता इथे तुमच्याकडे ऑप्शन असतो की हे जे आहे आपल्याकडे कुठे गेलं प्रश्न 5वा अ त्यातले टेबल सॉल्व्ह केल्यानंतर प्रश्न 5वा आ, तर या आ मध्ये तुमच्याकडे 4 पैकी 3 सॉल्व्ह करा असा ऑप्शन असतो. ठीक आहे. तर या 4 मध्ये काय काय येतात? एक तर हा संख्यावाचकचा प्रश्न, मग समासचा प्रश्न, मग समानार्थी विरुद्धार्थी आणि मग हा ग्रामरचा प्रश्न. तर तुम्हाला जर ग्रामर येत नसेल किंवा तुम्ही अजून हे ग्रामर केलं नसेल तर तुम्हाला हे जे पहिले 3 संख्यावाचक जे पुस्तकामधलं आहे तेच येतं, मी त्याच्यावरती व्हिडिओ अपलोड केलाय. समास पण मी अपलोड केलेले आहेत. समानार्थी विरुद्धार्थी तर फर्स्ट सेकंड थर्डच सॉल्व्ह करा, मग फोर्थ करायची गरज नाहीये कारण तुमच्याकडे ऑप्शन आहे. तर आता इथे बघा समानार्थी लिहायचं होतं सागरचं सागरः अर्णवः. अल्पम विरुद्धार्थी अनल्पम. पंडितः समानार्थी विद्वान. अंब समानार्थी माता. समाप्य विरुद्धार्थी आरभ्य. ठीक आहे. तर अशा पद्धतीने उत्तरे लिहायची होती. नेक्स्ट आहे आता याचे प्रश्न मला तितकेसे आठवत नाहीयेत, पण ग्रामर ह्याच्यामधला हा भाग आहे. कह दृष्टवान मम रंध्रिकाम सह प्राणमत अवदच्च. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे या ठिकाणी मला वाटतं याला लंग लकार मध्ये कन्वर्ट करायचं होतं. पुरा जनाहा पत्राणी अलिखन. त्वम स्थाने भवान योजयात मध्ये भवान वापरलेला आहे. भवान माम अनुसृत. नेक्स्ट आहे निजंतम कुरुत मध्ये याती अद्य प्रतिगृहम शकुंतला. ठीक आहे. निजंतम वरती पण अपलोड केला व्हिडिओ, तो नक्की चेकआउट करा. तर अशा पद्धतीने ग्रामरचे हे प्रश्न आहेत. ग्रामर तुम्ही ऑप्शनला टाकू शकता जर डिफिकल्ट वाटत असेल तर. सो पहिले 3 प्रश्न आहेत ते मात्र नक्की सॉल्व्ह करा. आता आपण पाहतोय पुढचा विभाग आणि शेवटचा विभाग जो की असणार आहे अपठित. षष्ठ विभाग अपठित. प्रश्न 6वा अ मंडलाधिकारिणः अश्वयानम नरेंद्रः अपश्यत. तर तुम्हाला एका वाक्यात उत्तर लिहायचं होतं. अगेन माझ्याकडे उतारा नाहीये, सो जे काही प्रश्न आहेत ते फक्त उत्तर कसं लिहायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे. प्रश्न किंवा उतारा दोन्ही पण नसल्यामुळे आपण डिस्कशन नाही करू शकत. नेक्स्ट आहे सेकंड ह्याच्यामध्ये प्रातिपदकम लिहायचं होतं. तर हे कसं लिहायचं किंवा मूळ शब्द कसा ओळखायचा हे मी ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केलाय, चेकआउट करू शकता. आत्मानामचं आत्मन येणार त्वया हा कुठलं रूप आहे? युष्मतचं रूप आहे, तर युष्म हा त्याचा प्रतिपदिकम असणार आहे. ठीक आहे. थर्ड याच्यामध्ये सांगितलं होतं की वाक्य परत लिहा आणि सत्य की असत्य तर ते सांगा. तर नरेंद्र देव्याः मूर्ती मात्रे अयच्छत हे असत्यम आहे. तू बालिका सॉरी या ठिकाणी तुम्हाला माध्यम भाषामध्ये सरलार्थ लिहायचा होता. तर जे काही वाक्य होतं त्याचा असा सरलार्थ बनतो की तू बालिका रूपातील देवीची पूजा केली आहेस. गद्यांशामधले तुम्हाला पंचमी विभक्त्यांत पदे लिहायची होती, तर हस्तात एकच लिहायचं होतं. तर हस्तात मात्रेचा कारक ओळखायचा होता. कारक कसा ओळखायचा व्हिडिओ अपलोड केलाय, चेकआउट करा. संप्रदानम हा त्याचा कारक आहे आणि का तर चतुर्थी विभक्तीमध्ये आहे, ते कंसामध्ये लिहिलं नाही लिहिलं तरी पण चालेल, पण फक्त तुम्हाला मात्रेच्या खाली अंडरलाईन करून दिलं होतं त्या वाक्यामध्ये आणि मात्रेचा कारक ओळखायचा होता. ठीक आहे. डन. आता नेक्स्ट बघा आ. तर आ मध्ये तुम्हाला अगेन
श्लोक दिलेला होता एक, क मध्ये वेगळा श्लोक असतो आणि अ, म्हणजे आ मध्ये वेगळा श्लोक असतो आणि या ठिकाणी हा जो दुसरा प्रश्न आहे याला वेगळा श्लोक असतो. ठीक आहे. तर हा जो पहिला श्लोक आहे त्याचे आपण प्रश्न पाहतोय. तर पहिल्या श्लोकामधला जो काही क प्रश्न होता, अगेन काय होता नाही आठवत आहे. एका वाक्यात उत्तरे लिहा असा श्लोक होता. आय मीन असा प्रश्न होता. त्याचं उत्तर आहे रणांगणे शूरपरीक्षा भवती आणि ओके. सो कुत्र शूरपरीक्षा भवती असा काहीतरी प्रश्न असावा आणि दानस्य परीक्षा दुर्भिक्षे भवती. ठीक आहे. नेक्स्ट आहे सेवक परीक्षा, याला समानार्थी शब्द ओळखायचा होता, भूत्य परीक्षा. नेक्स्ट आहे अगेन एक तुम्हाला श्लोक दिला होता, दुसरा श्लोक हा अपठित दुसरा श्लोक. या प्रश्नासाठी एक श्लोक असतो आणि या प्रश्नासाठी एक श्लोक असतो. दुसऱ्या श्लोकावरती नेहमी अशा पद्धतीनेच डायग्राम बेस्ड क्वेश्चन विचारले जातात किंवा वेब बेस्ड क्वेश्चन्स विचारले जातात. तर या ठिकाणी वृथा चत्वारी. तर पहिला आहे दिवसे दीप प्रज्वलम वृथा म्हणजे दिवसा दिव्याचं दिवा पेटवणं हे म्हणजे काय त्याचं काही मिनिंगच नाही किंवा सेन्सलेस आहे, वृथा आहे, वाया घालवण्यासारखं आहे. समर्थाय कृतम दानम म्हणजे जे समर्थ आहेत त्यांना जर आपण दान दिलं तर ते पण वृथा जाणार. समुद्रेषु वृष्टी, समुद्रामध्ये पाऊस पडला तरी पण काही उपयोग आहे का? नाही. समुद्राकडे ऑलरेडी स्वतःचं पाणी आहे. तृप्ताय दत्तम भोजनम, जो ऑलरेडी खाऊन तृप्त झालाय किंवा ज्याच्याकडे पोटामध्ये अजून जागा नाहीये किंवा तो ऑलरेडी समाधानी आहे, तर त्याला आपण अजून काही दिलं तर त्याचा काही उपयोग होणार आहे का? नाही. म्हणजे ते वृथा आहे किंवा वाया जाणं आहे. तर अशा पद्धतीने उत्तरे लिहायची असतात. जिथे मी अंडरलाईन केलंय तर ते उत्तर होतं, बाकी सगळा प्रश्न. ठीक आहे. जसा वेब डायग्राम तुम्हाला तुमच्या पेपरमध्ये दिलाय सेमच ड्रॉ करायचा आहे. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि कळलं असेल की कशा पद्धतीने ॲक्चुअली आन्सर्स लिहिले पाहिजेत. जर असे आन्सर्स लिहिले तर तुम्हाला गॅरंटी देते मी की तुम्ही 99 100 असेच मार्क्स मिळवणार. जर तुमचे आन्सर्स बरोबर असतील, पेपर असा असेल तर. आणि खरंच मी हा पेपर 3 तासांच्या आतच सॉल्व्ह केलाय. सो तुम्ही जर टाईम मॅनेजमेंट प्रॉपरली केलंत, जे मी ऑलरेडी अपलोड केले, तर तुमचाही पेपर अशाच पद्धतीने वेळेत सॉल्व्ह होईल. सो नक्की टाईम मॅनेजमेंट करा. सुंदर पेपर लिहा कारण संस्कृतला खूप वेळ असतो म्हणजे शिल्लक राहतो उलटा वेळ. कारण एवढं काही खूप लिहायचं नसतं. जे काही लिहिताय ते मात्र नीट आणि सुंदर लिहा, स्वच्छ लिहा, क्लीन लिहा. सो थँक यू सो मच. बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम्स आणि अशाच पद्धतीने अजून कोणते व्हिडिओज हवे आहेत, ते नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा सो दॅट ते व्हिडिओज मी अपलोड करेन. थँक यू सो मच अँड बाय बाय.